एक महत्वाची बातमी आहे। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर ते मुंबईचं बॉम्बे करतील असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या निवडणूक विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुंबईचं बॉम्बेकरण करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय। मुंबईचं बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखण्याचं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आरोपांना फडणवीसांनी देखील उत्तर दिलं। ठाकरेंकडे बोलण्यासारखं काही नाही म्हणून ते अफवा पसरवतायत असा पलटवार फडणवीसांनी केला। मुंबई महापालिका आज त्यांच्याकडे न देण्याचं कारण, देऊ नये याचं कारण मुंबई नाही तरी सगळे अदानीच्या घशात घालतील। आता तुम्ही परत बघा, पुन्हा हे कदाचित मुंबईचं बॉम्बे करतील, कारण त्यांचा केंद्राचा मंत्री येऊन बोलून गेलाय IIT मुंबईला की तुम्ही IIT बॉम्बेचं मुंबई नाही केलं मला आनंद आहे। म्हणजे यांना परत मुंबईचं बॉम्बे करायचंय। हा तुमचा फक्त राजकीय आरोप आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जी वस्तुस्थिती मला जी दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या प्रदूषणात सुद्धा पट्टे की नाही तुम्ही बघा। तुम्ही म्हणता की भाजप सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे होईल. मुंबईचं बॉम्बे म्हणजे मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, सगळीकडे जे टॉवर्स आणि सगळं वाट लावून टाकतील। याचं कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाही, 25 वर्षात काही काम केलं नाही, त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटतंय। मला असं वाटतं 16 तारखेला हे स्पष्ट होईल, त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही।